तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळी एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण निर्माण होते, आकर्षणचा अर्थ काय? विचार येतात तुमच्या मनामध्ये, ती इच्छा तयार होते की मला ही गोष्ट हवी, मला ती गोष्ट हवी. त्या प्रतिमेमुळे म्हणे नव्हे, म्हणजे चित्रामुळे नाही किंवा त्या विचारामुळे नाही, तर आकर्षण कशामुळे होते? त्या तुमच्या भावनेमुळे. तुमच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली, सकारात्मक भावना, शक्तिशाली भावना, आणि ती शक्तिशाली भावना तुम्ही ब्रह्मांडाकडे पाठवली. तुम्ही समान गोष्ट आकर्षित करून ब्रह्मांड तुमच्याकडे समान गोष्ट पाठवते, म्हणजे ती गोष्ट तुमच्या जीवनात प्रकटते. म्हणजे तुम्ही सकारात्मक विचार करता आणि तसं कल्पनाचित्र सुद्धा पाहता, व्हिज्युअलायझेशन सुद्धा करता. हे सगळं त्यासाठी आवश्यक आहे. पण तुम्ही हे सगळं करताय आणि ती समृद्धी जी आहे तुमच्या जाणीवमध्ये नाही, तुमची संवेदना तुम्हाला होत नाही, तुमची भावना तशी तयार होत नाही, तर ती गोष्ट तुम्ही अनुभवणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, किती तुम्ही रोज रोज करा ती गोष्ट, तर भावना निर्माण झाली नाही तर ती गोष्ट तुमच्या विचारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये प्रकटणारच नाही. कसं आहे, त्यावेळी आकर्षण शक्तीची निर्माण होत नाही, त्यातून व्हायब्रेशन जे निर्माण व्हायला पाहिजे, कंपन निर्माण व्हायला पाहिजे आणि ब्रह्मांडात ती पोचायला पाहिजे. तिथून ती आकर्षित होऊन पुन्हा तुमच्याकडे परत यायला पाहिजे. जे आकर्षण चुंबकत्व निर्माण होत नाही तर ती गोष्ट तुमच्या जीवनात अजिबात प्रकटणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला एका कार हवी, तुम्हाला तुम्ही काय चित्र निर्माण करायला पाहिजे की तुम्ही खरोखर त्या कारमध्ये बसला, अशी एक भावना तुम्ही तयार करायला पाहिजे. मग त्या कारचा कलर असेल कोणता, कारमध्ये AC असेल, कार इलेक्ट्रिक असेल किंवा CNG असेल, पेट्रोलचं असेल आणि त्यामध्ये इतर सुविधा असतील, अशी कार तुम्ही एक चित्र निर्माण करा तुमच्या मनामध्ये. त्या कारमध्ये बसा आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे बाबा, ही कार जर मला मिळाली तर, आणि कधी तर माझ्याकडे असणार अशी कार, अशी भावना तुम्ही जेव्हा एकदा तयार करता, त्या कारमध्ये बसून ती कारचं फिरणं, ते ब्रेक दाबणं, ती स्टेरिंग वळवणं, अशी अनुभव घेता कल्पनाशक्तीने तुमच्या, किंवा ती भावना अधिक तीव्र होते. मग ती भावना काय होते? वर्तमान काळामधली होते. वर्तमान काळ हा ब्रह्मांडाला आवडतो. ब्रह्मांड काम करतं वर्तमान काळावरती. तुम्हाला भविष्यामध्ये ती गोष्ट हवी, ठीक आहे, पण तुम्ही आता ब्रह्मांडाला सांगा वर्तमान काळात की मी आता ती कार घेतलेली आहे, मी आता त्या काळामध्ये बसलो आणि कारचा अनुभव घेतोय. आणि ही जर भावना तुम्ही अनुभवत राहिला तर तुमची जी मनपसंत कार आहे ती भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळाली असेल आणि तुमच्या जवळ येण्यास तिला कोणीही रोखू शकत नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ती भावना आणि ती प्रतिमा, म्हणजे ते चित्र किंवा ती कल्पना चित्र, यांच्यामुळे तुमच्यासाठी एक अद्भुत अशी तुमच्या मनाची कवाडं उघडी होतील. त्याच्यातून मग ती ब्रह्मांडाची वैश्विक शक्ती आहे ती प्रकट होईल. आणि ती प्रकट झाली की मग तुमचं प्रकटीकरण सोपं होतं, सहज होतं, सुंदर होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा मनामध्ये तुमच्या इच्छित गोष्टीविषयी एखादी प्रतिमा निर्माण करता, ती अनुभवता, तेव्हा तुम्ही स्वतःलाच विश्वास देता की ती गोष्ट तुमच्याकडे आत्ता आहे, या क्षणी आहे. आणि त्यामुळे काय होतं, ब्रह्मांडावर तुमची श्रद्धा दृढ होते, जास्त होते आणि तुम्ही त्याबद्दल निष्ठा प्रकट करता. कारण काय माहिती का, जो अंतिम जो परिणाम आहे त्यावर तुमचं लक्ष केंद्रित होतं. आणि लक्ष केंद्रित झालं, एकाग्रता तुमची वाढली की तो परिणाम घडतो जो तुम्हाला हवा. यासाठी तुमची मानस प्रतिमा ही खूप महत्वाची आणि पूर्णत्वाची आहे. पूर्ण तुम्ही ते कारचे चित्र पहा, कारमध्ये बसा, कार चालवा, तिचा अनुभव घ्या, कार फिरवा आणि कार पुन्हा जागेवर आणून पार्क करा. जरी तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तरी मनाने ह्या गोष्टी कल्पना करून तुम्ही अनुभवायच्यात आणि ती कार बंद करून निघून जायचं आहे. तर तुमच्या घराच्या अंगणात पार्क केलेली आहे कार, असं कल्पना करून तुम्ही तुमची कल्पना चित्र थांबू शकता. या भावनेमुळे ही गोष्ट अस्तित्वात येते, प्रत्यक्ष साकार होतेच. कारण काय माहिती का, तुमची जी मनस्थिती आहे
त्या मनस्थितीची संपूर्ण अवस्था त्या गोष्टीचा प्रत्यय घेतं, प्रत्यक्ष अनुभवतं आणि ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे, घडलेली आहे असं तुम्ही सांगता ना मनाला. मन पण तसंच काम करतं. मला माहितीच आहे, एक जागृत मन आणि दुसरं अवचेतन मन. हे अवचेतन मनाला ती गोष्ट कळली, त्या गोष्टी अवचेतन मनाने स्वीकारली की पुढची गोष्ट सोपी होते. पैशाच्या बाबतीत तुम्ही सुद्धा हे करू शकता. मी पैशाचं कपाट उघडा, पैसे पहा, पैशांना स्पर्श करा, पैसे तुमच्याकडे आहेत अशी कल्पनाचित्र निर्माण करा आणि तशी प्रतिमा तुम्ही निर्माण केली. रोज रोज त्याचा अभ्यास केला, सराव केला की ती गोष्ट तुमच्या जीवनात होईल की नाही. काय आहे की हे रोज रोज करायचं म्हणजे आपल्याला कामाचं ओझं वाटतं, कंटाळा होतो. काय रोज रोज तेच करायचं. पण हे रहस्य आहे बरं का, हे ब्रह्मांडाचं रहस्य आहे. तुम्ही तुमच्या जीवनासाठी रोज रोज त्या गोष्टीचा सराव केला पाहिजे. रोज रोज ती गोष्ट ब्रह्मांडाकडे मागितली पाहिजे. रोज रोज तुमची इच्छा, विचार, भावना ब्रह्मांडाकडे पाठवायला हवेत. कोणती इच्छा तुमची समान गोष्ट पकडून तुमच्याकडे समान गोष्टी आणेल ते तुम्हाला माहिती नाही. म्हणून तुम्ही रोज करा. आज, रोजचा अर्थ आज, आत्ता आहे. काल केलं तर गोष्ट वेगळी, आज काय आहे असं आहे. काल केलं ते कालचं झालं, आज केलं आजचं झालं, मग उद्याचं काय. उद्या पुन्हा येतो ना, मग उद्या पुन्हा आजच आहे. म्हणून तुम्ही करत राहा, आज करा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल, आनंद होईल, उत्साह वाटेल आणि मन तुमचं शांत राहिलं पाहिजे. हे करताना तुमचं मन शांत राहिलं पाहिजे. चलबिचल व्हायला नको, होईल की नाही, काही होईल, किती करायचं, किती दिवस करायचं, अशा विषमता शंका मनात आणायचं नाही. तुम्हाला काय करायचं, विचारच करायचे आहेत ना. विचार करून भावना तुमची शुद्ध पाठवायची आहे ब्रह्मांडामध्ये. आणि तो आनंद आहे, तो तुमचा आनंद खूपच चांगला असायला पाहिजे. तुम्ही करायचं म्हणून करताय, एक सवय लागली म्हणून करताय, कधी होईल असा विचार करून करताय, असं काही होत नसतं. तुम्ही ती गोष्ट तेव्हाच तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही मनापासून ती गोष्ट ब्रह्मांडाला सांगता आणि ब्रह्मांडापासून ती करता. कारण कसं आहे की प्रत्येक माणसामध्ये तुम्हाला जी गोष्ट हवी ती आकर्षित करण्याची शक्ती आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आपण अनेक गोष्टी स्वप्नात पाहतो, तशीची मनाची प्रतिमा आहे, मनाची चित्र आहे. तुमच्या मनामध्ये तुम्ही जे पाहता तेच तुमच्या जीवनात घडतं. प्रत्येक मनुष्य हा हे मनातले चित्र पाहतो बरं का. मग त्या गोष्टी त्याला जाणीव असली काय नसली काय तरी तो पाहतोच, नकळतपणे पाहतोच तो. आणि हेच तर तुमची सफलता आहे, तुमचं यश मिळण्याचे कारण हेच तर आहे ब्रह्मांडाचं रहस्य. हेच तर आहे ब्रह्मांडाचं अपरमेशन, हेच तर आहे ब्रह्मांडाचं पुष्टीकरण. हे तुम्ही करायला पाहिजे. काय म्हणते का की आपण एखादा विचार करतो, त्या विचारामध्ये मग आणखीन गोष्टी येत राहतात. मग ती गोष्ट करण्याची शक्ती प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येकाला ते शक्य आहे. आणि अशा गोष्टी शक्य होतात, साध्य होतात. कारण काय म्हणतो का, मनाच्या शक्तीद्वारे मानस प्रतिमा पाहण्याचा अनुभव, प्रॅक्टिस, घेणं, करणं ही सुद्धा एक कला आहे. ही कला तुम्ही आत्मसात केली, तुमच्या त्या कलेने भावना निर्माण झाली, घट्ट भावना झाली, एकदम काय बोलतो शक्तिमान भावना झाली, ही तुमची ती गोष्ट घडली म्हणून सांगतो. तर तुम्ही या गोष्टीवर लक्ष देत नाही. नुसतं प्रमाण मला पैसे पाहिजे, प्रमाण मला घर पाहिजे, प्रमाण मला कार पाहिजे, असंच बोलत राहता. भावना शुद्ध निर्माण करा मनामध्ये. शुद्ध भावना, शुद्ध विचार, शुद्ध प्रतिमा असं तुम्ही करून तुमची गोष्ट ब्रह्मांडाकडे पाठवत राहा. कोणती गोष्ट ब्रह्मांडाकडे जाईल, कोणती गोष्ट समान गोष्ट आकर्षित करील हे तुम्हाला पण माहीत नाही, ब्रह्मांडाला पण माहीत नाही. पण ते करत राहायला पाहिजे. रोज करत राहायला पाहिजे. जसं तुम्ही एखादी दैनंदिन गोष्ट रोज करता तसंच आहे ना हे. याच्यामध्ये त्रास होतो लोकांना. रोज तेच करा, तर किती वेळ लागते ह्या करायला? 5 मिनिटं करायला सुद्धा लोकांना त्रास होतो. 5 मिनिटं करायला सुद्धा लोकांना कंटाळा येतो, वेळ मिळत नाही म्हणतात. काय रोज तेच करायचं. पण काही गोष्टी तुम्ही रोज करता. जेवताना रोज, नोकरी करताना रोज, प्रवास करताना रोज, अनेक गोष्टी रोज करता. त्याचा का तुम्हाला कंटाळा येत नाही? हे काहीतरी वेगळं आहे म्हणून तुम्हाला कंटाळा येतो ना.
तुम्ही करा ना, एक 28 दिवस, 21 दिवस, 1 महिना, 3 महिने करा. बघा तुम्ही त्याची सवय होईल. एकदा सवय झाली की ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. तुमची स्वप्ने, तुम्हाला हव्या त्या गोष्टी आकर्षित करून तुमचं जीवन नक्कीच 100% यशस्वी करून दाखवेल. यावर विश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वास कसा तयार करा. ब्रह्मांड तुम्हाला द्यायलाच बसलेलं आहे. ब्रह्मांड देत नाही, ब्रह्मांड देतं नेहमी, लक्षात ठेवा. अनेक लोकांना मिळालेलं आहे, अनेक लोकांनी घेतलेलं आहे, अनेक लोकांना दिलेलं आहे ब्रह्मांडाने. आता यावर शंका कुशंका करण्याचा अर्थ नाही. ब्रह्मांड देतं यावर भरोसा ठेवा, ब्रह्मांड देतं यावर विश्वास ठेवा आणि गोष्टी करत राहा.